नमस्कार. सर्वांना सर्वप्रथम दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि तमाम शिवप्रेमी, इतिहासप्रेमी आणि श्रीमंत घोरपडे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांना सुद्धा दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. संताजी बाबा घोरपडे महाराष्ट्राच्या ज्ञात इतिहासामध्ये म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला ज्या इतिहासाबद्दल आपुलकी वाटते तो इतिहास शिवछत्रपतींचा मराठी शाहीचा इतिहास. प्रत्येक जण प्रत्येक या भूभागाशी संबंधित महाराष्ट्राशी संबंधित प्रत्येक जण आपल्या इतिहासाची पाळेमुळे तो साधारणपणे या कालखंडात शोधतो. पण हा महाराष्ट्राचा हा कालखंड जो शिवछत्रपतींनी जो पुकारलेला लढा होता आणि शिवछत्रपतींनी स्वराज्याचं राज्याभिषेक केला, सार्वभौमत्व स्वतःचं सिद्ध केलं आणि त्याच्यानंतर गादीवर आलेले शंभू छत्रपती असतील, राजाराम छत्रपती असतील, यांच्या काळामध्ये महाराष्ट्राने दिलेला लढा आणि झुकवलेल्या पातशाया ह्यांचा समग्र इतिहास मराठी माणसाला प्रचंडपणे प्रेरणा देतो. आमच्याकडे इतिहासामध्ये अनेक म्हणी आहेत, अनेक शाब्दिक कोट्या केल्या जातात. त्याच्यामध्ये संताजी बाबांचं नाव आवर्जून घेतलं जातं. संताजी आणि संताजी बाबा घोरपडे यांच्या जीवनावर एक महाराष्ट्रामध्ये नाटक परंपरा आहेत, नाटकं निघालेली आहेत, अगदीच सांगायचं झालं तर चित्रपट सुद्धा निघालेली आहेत. एकंदर ह्या व्यक्तिमत्वाने महाराष्ट्राच्या मूळच्या लढवय्या पिंडाला कायम भुरळ घातलेली. ती भुरळ इतकी की आज महाराष्ट्राच्या भूभागावर संताजी बाबांची स्मृती जपावी म्हणून 4 ठिकाणी त्यांची स्मृतीस्थळं, त्यांच्या समाधी आहेत. खरं तर एक राजा यशस्वी कधी होतो? ज्या वेळेला तो त्याच्यासारखी राष्ट्रीय नेतृत्व निर्माण करतो की त्याच्या पाठीमागे सुद्धा त्याच्या राज्याला त्याची कमतरता भासली नाही पाहिजे आणि त्या माणसांनी त्या राज्यासाठी लढा दिला पाहिजे. आणि अशी माणसे ज्यावेळेला एखादा राजा उभा करतो त्यावेळेला त्या राजाचं सर्वोत्कृष्ट यश समजलं जातं. शिवछत्रपतींचं सगळ्यात मोठं यश हेच. आपण शिवछत्रपतींचं यश मोजतो ते गडकिल्ले निर्माण करण्यात, सागरी सत्ता निर्माण करण्यामध्ये, पण शिवछत्रपतींचं सगळ्यात मोठं यश होतं की संताजी बाबांसारखी दुर्धर्म्य आशावादाची, प्रचंड लढावृत्तीची, स्वाभिमानी आणि कणखर माणसं उभी करणे. संताजी बाबांची सुरुवात ही शिवछत्रपतींच्या तालमीत सुरू झालेली ही महत्वाची गोष्ट आहे. स्वतः त्यांचे तीर्थरूप मलोजी बाबा घोरपडे असतील, हंबीरराव मोहिते असतील, या दोन्ही कसलेल्या सरसेनापतींच्या हाताखाली संताजी बाबांचं नेतृत्व तयार झालेलं आहे. अगदीच इतिहासाच्या पुराव्यांकडे बघून म्हणायचं झालं तर आपल्याला ठामपणे असं सांगण्यात येईल, ठामपणे आपण असं सांगू शकतो की शिवछत्रपतींच्या शिपाई गडी ह्या परंपरेतले संताजी बाबा शेवटचे शिपाई. कारण की निष्ठेची जर मानकं लावायची झाली तर त्या एका प्रमाणाचं, एका मानकाचं नाव आहे संताजी बाबा घोरपडे. मला इतिहास, समग्र इतिहास मला सांगत आहे, मला संताजी बाबांची मराठ्यांच्या इतिहासासाठी जी उपयुक्तता आहे, संताजी बाबांनी मराठ्यांच्या इतिहासासाठी घेतलेलं परिश्रम आहे, ते परिश्रम तुमच्या पुढे फक्त मांडायचं आहे. संताजी बाबांवर जर अभ्यास करायचा झाला तर सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट, ही गोष्ट आपण अधोरेखित करत नाही. तुम्ही संताजी बाबांविषयीची समकालीन सगळी आत्ताची सध्याची पुस्तकं पहा, ग्रंथ पहा, या सगळ्यांचा दुवा एक आहे, मोगल दरबारची बातमीपत्रे. म्हणजे संताजी बाबांचा इतिहास त्यांच्या घराण्यातील फाटाने लिहिलेला नाहीये, संताजी बाबांचा इतिहास बखरकारांनी कुठल्या लिहिलेला नाहीये. संताजी बाबांच्या पराक्रमाची आणि इतिहासाची नोंद जर कुणाला घ्यावी लागलेली ते मराठ्यांच्या जन्मजात शत्रूला, मोगलांना. कारण की मोगल दरबारच्या बातमीपत्रामध्ये संताजी बाबांची नावं येतात, त्यांचा इतिहास येतो. काही गोष्टी त्यांनी नाकारलेल्या आहेत, पण त्यांनी नाकारल्या असल्या तरी त्यांना टाळता येत नाही. याचं सगळ्यात मोठं एक उदाहरण आहे की संताजी बाबांच्या मृत्यूची खबर घेऊन जो याकूब खान आला त्याला औरंगजेबाने खुशखबर खान हा किताब दिला. औरंगजेबाने ह्या भारताच्या भूखंडावर अनेक शत्रू नामहरण केले होते आणि शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकानंतर हा जो चालून आलेला होता एवढा मोठा सेनासागर घेऊन, अकबरापासून चालत आलेल्या, औरंगजेब एकटा आलेला नाहीये. आपण इतिहासाकडे बघतो त्यावेळेला असं आपल्याला वाटतं की औरंगजेब एकटा आलेला आहे, औरंगजेबाने एक बादशाह म्हणून औरंगजेब आलेला आहे. औरंगजेब एकटा आलेला नाही, औरंगजेब मोगलांची परंपरा घेऊन आलेला आहे. औरंगजेब हा बाबरापासून साठत आलेला मोगलांचा खजिना घेऊन आलेला आहे. औरंगजेब हा देशोदेशीचे सरदार, देशोदेशीचे जागीरदार, देशोदेशीचे लढवय्ये घेऊन महाराष्ट्राच्या पठारावर आलेला आहे. आणि आमचं महाराष्ट्रातलं स्वराज्य होतच किती, पण औरंगजेबाला ती बुडवावं असं वाटत होतं कारण की ती स्वाभिमानाची निर्मिती होती.
असं स्वराज्य ज्यांनी मुघलांना कधीच स्थान ठिकाणा लागून दिला नसता. भारताचा मनुष्य बदलतो, भारताचं राजकारण बदलतं, भारताचा इतिहास बदलतो. तो भारताचा इतिहास आणि भारताचं राजकारण बदलतं ते या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये. कारण की या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातली एक सत्ता मोगलांना अशी भिडली की ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्याची बीजं अखंड हिंदुस्थानाच्या मातीत पेरली. आणि ते बीजं पेरण्यामध्ये संताजी बाबांचा. महाराष्ट्राचं तुम्ही रणक्षेत्र बघा. संभाजी महाराज शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राचं रणक्षेत्र कर्नाटकापासून जिंजीपासून महाराज तिकडे बुऱ्हाणपूरपर्यंत सुरतपर्यंत गेलेले आहेत. मराठ्यांच्या पराक्रमाला दिशा देण्याचं काम शिवछत्रपतींच्या काळात झालेलं आहे. तशाच पद्धतीचं काम संताजी बाबांच्या लढाया तुम्हाला बुऱ्हाणपुरापासून, संताजी बाबांच्या लढाया तुम्हाला जिंजीपर्यंत दिसतात. तुम्ही फक्त राज्य बघा, बुऱ्हाणपूर, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कोकणामध्ये राणोजी घोरपडे तेही संताजी बाबांच्या आदेशाने आहेत. जिंजीपर्यंत संताजी बाबांची राजकारण चाललेली आहेत. कर्नाटकात संताजी बाबांची राजकारण चालली आहेत. आंध्र प्रदेश महाराष्ट्राच्या सरहद्दीवर संताजी बाबांची राजकारण चालली आहेत. लढाया चालल्यात. त्यांचे अनुयायी संताजी बाबांच्या नेतृत्वाखाली लढतायत, नर्मदे पार होत आहेत. लढाईचा जो महाराष्ट्रातला केंद्रबिंदू आहे तो केंद्रबिंदू हलवण्याचं पहिल्या प्रथम महाराष्ट्रातलं काम जर कोणी केलं असेल तर ते संताजी बाबांनी केलं. कर्नाटकातल्या लढाया, कर्नाटकातल्या चढाया ह्या संताजी बाबांच्या नेतृत्वाचा एक अद्वितीय पैलू होता. एक शिवछत्रपतींचं रणकौशल्य कुणाला कळलं असेल तर तो शेवटचा कळणारा माणूस म्हणजे संताजी बाबा घोरपडे. त्यांचा सरळ मार्गी स्वभाव, त्यांच्या संतापावर इतिहासकार बरेच लिहितील, पण संताजी बाबांनी घेतलेल्या भूमिका आणि संताजी बाबांनी दिलेलं लढवय्यपणाचं नेतृत्व हे इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत मोलाचे. जर संताजी बाबांनी त्यावेळेला जर पराक्रमाच्या बाबतीमध्ये हातभार राखला असता, गजेंद्रगड असेल किंवा सोंडूर असेल किंवा मुधोळ असतील, तुम्हाला एकदम महत्त्वाची गोष्ट सांगतो, संताजी बाबांच्या इतिहासाशी निगडीत नसली तरी नंतरच्या उत्तर मराठेशाहीमध्ये हैदरासारख्या ज्या ताकदी उभ्या राहिल्या, निजामासारख्या ज्या ताकदी उभ्या राहिल्या, त्याच्या लढाया ह्या महत्त्वाच्या ह्या घोरपडे घराण्याशी झालेल्या आहेत. गजेंद्रगडकर असतील, सोंडूर असेल, मुधोळ असेल यांच्याशी झालेले आहेत. उत्तरेतलं वादळ तर आम्ही रोखलं होतं, उत्तरेतलं वादळ तर आम्ही पण दक्षिणेमधल्या हिरव्या वादळाचं काय, ते वादळ रोखण्याचं काम ह्या घोरपड्यांनी केलेलं आहे. आणि त्याचा पाया हा संताजी बाबांनी घातलेला आहे. ही इतिहासाचा ज्या वेळेला आपण सलगपणे अभ्यास करतो त्यावेळेला ही गोष्ट आपल्याला जाणीवपूर्वक आपल्या लक्षात आली पाहिजे. संताजी बाबांचं सेनापती पद हे स्वयंभू होतं. घरातनं आलेला वारसा तो होता. शिवछत्रपती असतील, शंभू छत्रपती असतील, स्वतः अंबेराव मोहिते असतील, राजाराम छत्रपती असतील, ताराराणी सरकार असतील, ह्या सर्वांनी त्यांच्या सेनापती पदाबद्दल किंवा त्यांच्या शौर्याबद्दल, पराक्रमाबद्दल एकदाही त्यांची अवहेलना केली नाही. ही महत्वाची गोष्ट आहे. संताजी बाबांवर आरोप करतात, त्या आरोप करणाऱ्यांना मला एकच सांगायचं की एक राजाराम महाराजांच्या पत्राचा किंवा एक दोन पत्रांचा तुम्ही हे करून संताजी बाबांच्या धवल कीर्तीवर तुम्ही डाग लावू शकता. तुम्ही जगाच्या इतिहासाकडे लक्ष टाका. जगाच्या जाऊ द्या, तुम्ही भारताच्या इतिहासाकडे लक्ष टाका की आपल्याकडे तर राज्यक्रांत्या कशा होतात की एक लायक सेनापती आपल्या निष्क्रिय राजाला, जो सैन्य बळासाठी सर्वस्वी सेनापती पदावर अवलंबून आहे, त्याला तो सेनापती त्या राजाला बाजूला करतो आणि तो राजा होतो. पुष्यमित्र शुंगापासून आपल्या भारतामध्ये उदाहरण आहे. संताजी बाबांना किती सोपं होतं. आयवरकुट्टीच्या लढाईमध्ये धनाजी जाधवराव असतील, राजाराम छत्रपतींचा पराभव झाला होता, पण अक्षरशः स्वामीनिष्ठेला जागून पराक्रम किती एखाद्याचा धवल असावा, किती शुभ्र असावा, त्याचं ते उदाहरण आहे. संताजी बाबा हातात रुमाला बांधून, हे शिष्टाचार आहेत छत्रपतींना सामोरे जायचे. आजच्या काळात कदाचित आपण पाळत नसो, पण तेव्हा शिष्टाचार होते की तोंडावर हात ठेवून बोलायचं, हातात रुमाला बांधून, जोडे न घालता छत्रपतींच्या समोर जायचं, हे शिष्टाचार होते. हातात रुमाला बांधून संताजी बाबा छत्रपतींना सामोरे गेलेले. एवढ्या पराक्रमी सेनापतीच्या मनामध्ये जर काय आलं असेल तर मुघलांचा तो काय करतो ह्याच्यासाठी मुघलांचा इतिहास तुम्ही बघा. स्वामीनिष्ठेचं ते ज्वाजल्य उदाहरण आहे. त्यामुळं संताजी बाबांच्या स्वामीनिष्ठेवर जे काही दरिद्री विचारांची लोक जे काही शंका घेतात, कुशंका घेतात, त्यांच्यासाठी एवढं उदाहरण पुरेसे. महाराजांचा रणांगणातला मावळा कसा असावा
त्याचा वस्तुपाठ संताजी बाबा तिथं घालून देतात. आमच्या मावळातली पथकं, 12 मावळातली आमच्या पथकं संताजी बाबांच्या सोबत होती. अगदी बाजीप्रभू देशपांड्यांची पुढची वंशवेल सुद्धा संताजी बाबांच्या पथकामध्ये हे जुन्या पूर्व परंपरा असलेली लोक संताजी बाबांच्या पथकात होती. त्यांचं एक पत्र उपलब्ध आहे, वतनदारी संदर्भातच आहे. राजाराम छत्रपतींनी नूतन वतन देण्याचा प्रघात पायंडा पाडला, जो स्वराज्यामध्ये ना शिवछत्रपतींनी हे केला होता ना संभाजी महाराजांनी केला होता, आणि तो पायंडा पडला. त्या पायंड्याच्याच अनुषंगाने संताजी बाबांचं एक पत्र की नूतन वतन करून देणे ऐसे स्वराज्याचे धोरण. मगाशी सुरुवात करताना मी जे काही म्हटलो की संताजी बाबा शिवछत्रपतींच्या शिपाईगडी परंपरेतील शेवटचे शिपाई, ते ह्याच कारण. मगाशी जो नकाशा सांगितला मी, बुराणपूर पासून, कारवार पासून, कोकण पासून, कर्नाटक, आंध्र प्रदेशची सरहद्द पासून जिंजीपर्यंत संताजी बाबा भांडतायत. त्यावेळी आमच्या महाराष्ट्रामध्ये अशी आमच्या मराठ्यांची, आमच्या मराठा जातीची संस्थानं होती की ज्यांनी आपापल्या जागीच गाद्या स्थापन करून त्यांनी ऐशोआरामात गाद्या गिरद्यांवर लोळून आपल्या संस्थानाचे अधिकार वापरलेले आहेत, आपल्या संस्थानाचे अधिकार गाजवलेले आहेत. सुखनेव समाधानाने शांत चित्ताने सगळं पार पडतात. त्या पार्श्वभूमीवर संताजी बाबांची ही घोडदौड, दोड्डेरेची लढाई असेल, बसवापट्टणची लढाई असेल, ह्या लढाईमध्ये संताजी बाबांनी केलेली घोडदौड, ह्या घोडदौडी महत्वाच्या आहेत. हे असं धाडस आम्हाला कौतुक वाटतं की थर्मापिलीची लढाई इतक्या लोकांनी छापा टाकला. पण शिवछत्रपतींच्या शिपाईगडीतला आपण शेवटचा ज्या वेळेला सेनापती म्हणतो ना, महाराजांसारखंच एक धाडस केलं संताजी बाबांनी. शाहिस्तेखानाने ज्या वेळेला पुण्यामध्ये तळ दिला होता, शाहिस्तेखानासोबत एवढा सेनासागर होता की आमच्या मावळ्यांचं, आमच्या लष्कराचं मनाचं खच्चीकरण झालं होतं. मोगलांसोबत लढा द्यायचा कसा, आणि शिवछत्रपतींनी तडक तो निर्णय घेतला. शिवछत्रपती शाहिस्तेखानावर लाल महालात जाऊन तुटून पडले, त्याची 3 बोटं कापली. मराठ्यांचं जी मानसिक अवस्थाची खच्ची होती ती ना, ती तर खच्ची मराठ्यांची झालीच नाही, मराठ्यांची वाढली, पण मोगलांची खच्ची झाली, शाहिस्तेखानाची बदली झाली. चारी बाजूनी मराठी सत्तेचा औरंगजेब पराभव करतोय. आमचे गडकिल्ले आम्ही हरवतोय, आमची राजधानी पडली, आमचा राजा पडला, आमचं राजकुटुंब कैदेत आहे. चाकरी केली तर न्याय देणारा नाहीये, पराक्रम गाजवला तर कौतुक करणारा कोण नाहीये. रोज नवीन नवीन बातमी येत आहेत की अमका सरदार उठला, जाऊन औरंगजेबाकडे अमुक तळावर त्यांनी ही किल्लत घेतली, एवढं त्याला जात मनसब जहागिरी भेटली. रोज खबरा येत आहेत. स्वराज्याचा होम पेटता धगधगता कसा ठेवायचा. सगळ्यांना माहितीये की औरंगजेबाच्या तळावरचा सोन्याचे कळस संताजी बाबांनी कापून, महाराष्ट्र देशी, महाराष्ट्र प्रांती, त्याच्यावर कवणं रचण्यात आली, त्याच्यावर पोवडे रचण्यात आली. इतिहासामध्ये अशी एखादी घटना, या घटनांचं असं आलं मनात, मनगटात रग आहे, छातीत धग आहे म्हणून धावून गेले, कळस कापून आणला, एवढ्यापर्यंत या घटना मर्यादित कधीच नसतात. ही घटना महत्वाची याच्यासाठी, त्या कळसाचं, सोन्याच्या कळसाचं मूल्य मोठं नव्हतं. ते एका घटनेने मराठी जनांना, महाराष्ट्राला, सह्याद्रीच्या दऱ्यांना आत्मभान दिलं. मराठ्यांनो, तुम्ही मेलेल्या आईचे दूध प्यायलेला नाही, पराक्रम अजून तुमच्या नसा नसात वाहतोय, आणि हे भान पहिलं देणारे संताजी बाबा घोरपडे. तो काळच तसा होता. संताजी बाबांच्या जर मनात आलं असतं तर संताजी बाबांनी जुल्फिकार खानाच्या बरोबरचा दर्जा गाजवला असता मोगलांच्या छावणीत. इतिहासामध्ये जर आणि तरला महत्व नसतं. कागदपत्रांच्या बाबतीमध्ये आपला इतिहास दरिद्र आहेत. ना जाणे अशी कितीतरी संताजी बाबांना फरमान आले असतील, संताजी बाबांना कितीतरी औरंगजेबाची पत्र आली असतील की या तुम्ही आम्हाला सामील व्हा, आम्ही एवढं देऊ. कारण की शुल्लक 1-2 गावचे पाटील उठून जात होते, त्यांना औरंगजेब त्यांचा सत्कार करतोय, तर संताजी बाबा प्रचंड मोठे असावे. संताजी बाबांचं नसतं केलं का? पण काही माणसं, काही पराक्रमी पुरुष
एखाद्या राष्ट्राची, एखाद्या संस्कृतीची आणि एखाद्या स्वाभिमानाची परिमाण ठरतात. ते आमचं परिमाण, ते आमचं खणखणीत शिवछत्रपतींच्या राज्यातला सुवर्णहोण म्हणजे संताजी बाबा घोरपडे. आजही परवलीचे शब्द आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला दंतकथा होत्या की पाण्यामध्ये संताजी आणि धनाजी मोगलांच्या घोडेस्वारांना दिसायचे, घोड्यांना दिसायचे. हे परवलीचे शब्द झाले. आजही आमच्या राजकारणातली, आमच्या सध्या वर्तमानातल्या गाजलेल्या जोड्यांना संताजी धनाजी आजही म्हणतात. म्हणजे पराक्रमाचा सर्वोच्च परमोच्च बिंदू काय असावा, तो परमोच्च बिंदू म्हणजे संताजी बाबा. लढाया राष्ट्राच्या निर्मितीमध्ये, राष्ट्राच्या संग्रामामध्ये अनेक जण करतात, अनेक सेनापती करतात. संताजी बाबांवर सगळ्यांचा आक्षेप एकच आहे, कडक शिस्तीचा सेनापती, सरळ मनाचा, स्पष्ट वक्तेपणा हा ठिकठिकाणी जाणवतो. जी एका लढवय्याकडे असणारी जी दयाद्र बुद्धी असते, एखादी दयाळू बुद्धी असते प्रसंगी, तीही आपल्याला जाणवते. जंजीच्या लढामध्ये जुल्फिकाराचा एकदाच मोड करावा हा स्पष्ट, सरळ, स्पष्ट वक्ता आणि सरळपणा, साधेपणाचा असलेला सेनापती. संताजी बाबांकडे चक्केपंजे नव्हते. तसं असतं तर राजाराम छत्रपतींनी त्यांना कारभारावरून दूर करून ते मोगलांच्या तळावर निश्चिंतपणे निघून गेले असते. पण शिवछत्रपतींना मुजरा करणारे आणि शिवछत्रपतींची कारकीर्द पाहणारी माणसं त्यावेळेला जी अस्तित्वात होती, त्या अस्तित्वात असणाऱ्यांपैकी संताजी बाबा होते. संताजी बाबांनी ते वर्तमान नाकारलं. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, महाराष्ट्राच्या अभिमानासाठी आपलं स्वतंत्र पथक घेऊन संताजी बाबा त्यावेळी सुद्धा लढाईत येत होते. काही क्षुल्लक आणि कोत्या मनोवृत्तीच्या माणसांनी संताजी बाबांच्या इतिहासावर, त्यांच्या घराण्याच्या अस्मितेपोटी जे काही राळ आणि गलिच्छ प्रकार उडवण्याचे प्रकार जे काही महाराष्ट्रात घडलेले आहेत, ते महाराष्ट्राला लांछनास्पद आहेत, महाराष्ट्राच्या इतिहासाला लांछनास्पद आहेत. कसं आहे, तुमची रेग मोठी करायची तर करा ना. संताजी बाबांचं पुसायचं कारण काय हो? आणि ती साधी सुधी घडवून ओढलेली रेग नाहीये, ती महाराष्ट्राच्या इतिहासाची सुवर्ण रेखांकित रेग आहे. शिवसूर्याचं ते प्रकाश किरण आहे, त्याला तुम्ही पुसू शकत नाही, अंधारात ते गडप होऊ शकत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाला, महाराष्ट्राच्या सैनिकीकरणाला आणि महाराष्ट्राच्या शौर्याला नवी परिणाम देणारा लढवय्या हे संताजी बाबा आहेत. अनेक जण म्हणतात, इतिहासाचा विविध अंगाने अभ्यास करणारे म्हणतात की रणांगणावर मृत्यू पत्करणं, धोक्याने मृत्यू पत्करणं हे काही सेनापती पदाचा सर्वोच्च परिणाम नाही. नसेल कदाचित, पण दत्ताजी शिंदे, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे, सूर्याजीराव काकडे, तानाजीराव मालुसरे ह्यांची परंपरा महाराष्ट्रात आहेच की हो. त्यांच्या मृत्यूने पण समाजमन तत्कालीन ढवळून निघालच की. ते संताजी बाबांच्या मृत्यूनंतरही निघालं. चित्पावन कोकणस्थ ब्राह्मणाच्या एका मुलाला आश्रय देऊन आज संताजी बाबांच्या दयाद्र बुद्धीवर एक संस्थान महाराष्ट्रात उभं राहिलं, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. संताजी बाबा जर कोत्या मनाचे असते, संताजी बाबा तर एका जातीच्या विरोधात असते, तर त्या कोकणातल्या चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण मुलाचं संस्थान महाराष्ट्राच्या धर्तीवर उभं राहिलं नसतं. हा सुद्धा इतिहास आहे. आम्हाला जो काही वारसा लाभलाय, आम्हाला जे काही शौर्यत्व लाभलंय, त्याच्यावर ह्या नरशार्दूलांनी आपली मालकी, आपला हक्क सिद्ध केला. त्यामुळं संताजी बाबा हे आमच्या शौर्याचं प्रतीक आहे, परिणाम आहे आणि परिमाण सुद्धा आहे. त्यांच्या दिवंगत स्मृतींना आणि सुवर्ण स्मृतींना दीपावलीनिमित्त मानाचा मुजरा पडतो. खरं तर संताजी बाबांवर बोलणं एक इतिहासाचा एक अभ्यासक किंवा इतिहासप्रेमी, संताजी बाबा प्रेमी हे नक्कीच आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, माझं गाव नाझरे, तालुका भोर, जिल्हा पुणे, आणि मी खोपडे देशमुख घराण्यातले, खंडोजी खोपड्यांच्या, आणि आमच्या गावाच्या पुढं घोरपड्यांचं गाव आहे, घोरपडेवाडी म्हणून. आजही आम्ही
रोहिड खोऱ्यामध्ये हक्कानी कोणाला मामा हाक मारतो तर ती मामा हाक आम्ही घोरपडवाडीच्या घोरपड्यांना मारतो. काल परवापर्यंत आमच्या गावामध्ये लग्न झाली तर मामांचा पोशाख हा घोरपड्यांना आवर्जून केला जायचा. आणि आजही जर नाझरे पंचक्रोशीत लग्न नाझरे गावात जर लग्न झालं, कुठले घोरपडे उपस्थित असले तरी घोरपडे यांनी एका कठीण प्रसंगातून आम्हाला साथ दिली होती, बाहेर काढलं. आणि कसं का असं ना, एक हक्काचा आमचा आजोळ घोरपड्यांचा जवळ आहे, म्हणून घोरपड्यांबद्दल तोही आम्हाला अभिमान आहे. आज दीपावली निमित्त आमचे घोरपडवाडीचे सुपुत्र श्री दीपकराव घोरपडे यांनी मला सांगितलं होतं की आपल्या मावळची संताजी बाबांबद्दलची भूमिका मांडा. त्याच्यासाठी मी हा केलेला प्रयत्न तो रुजू करून घ्या. संताजी बाबांना पुन्हा एकदा मुजरा करतो आणि थांबतो. जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र.